आपण जवळपास प्रॅक्टिस सेट 2.4 पर्यंत पूर्ण केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडून दाखवलेले आहेत, बरेच जण आणखी सोडवत नाहीत. सर्वांनी सोडवा. वेळ आहे, वेळेचा वापर करा. लवकरच आपले प्रत्यक्ष क्लासेस सुरू होतील. तर बघा, आता पुढला भाग आहे आपला नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स. बरेच जण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा भाग नवीन असल्यामुळे थोडासा काही जणांना जमला नाही. काही टेक्निक्स लक्षात आल्या पाहिजे, काही रूल्स लक्षात आलं पाहिजे. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काढलात, जे तुम्ही 3 मेथडने रूट्स काढलात क्वाड्रेटिक इक्वेशनचे, फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड, जे x इज इक्वल टू 2 रूट्स निघाले ना, ते रूट्स तुम्ही काढलात. त्या रूट्सचं नेचर काय आता बघायचं. नेचर म्हणजे त्याचे गुणधर्म, कुठल्या प्रकारचे रूट्स आहेत. तर त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर ठरवायचे आपल्याला. ते नेचर कसं आहे आणि ते कशाच्या आधारे ठरवता येतात. बघा, आता क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर आपण b² - 4ac या किमतीच्या आधारे ठरवलं जातं. आता तुम्ही ज्या फॉर्म्युला मेथडमध्ये पाठीमागच्या फॉर्म्युला मेथड जी होती त्याच्यात b² - 4ac ची किंमत तुम्ही काढला. बघा, ती किंमत काढल्यानंतर तुम्हाला त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं नेचर कळणार आहे तुम्हाला. तर आता b² - 4ac ही किंमत आपण बघा डेल्टा या चिन्हाने दाखवली. बघा, आता हे त्रिकोणचे चिन्ह आहे ना, याला आपण काय म्हणलं जातं, डेल्टा. त्याला डेल्टा किंवा सिग्मा असं म्हटलं जातं, पण शक्यतो डेल्टाच आपण असं म्हटलं तर, म्हणजे डेल्टा इक्वल टू म्हणजे b² - 4ac. म्हणजे आपण क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर b² - 4ac च्या या किमतीनं आपण ठरवू शकतो. आणि b² - 4ac म्हणजेच काय, डेल्टा हे चिन्हाच्या साहाय्याने दर्शवू शकतो. म्हणजे b² - 4ac ह्याचं चिन्ह काय, डेल्टा. डेल्टा म्हणजेच b² - 4ac च्या साहाय्याने आपण त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या नेचर ठरवू शकतो. 3 प्रकारे नेचर आहे बघा. बघा, 1, 2, 3 3 प्रकारे सांगितलं मी. जर समजा इफ b² - 4ac ची किंमत 0 पेक्षा ग्रेटर, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, then the roots are real and unequal. ही सगळ्यात महत्वाचं आहे, रिअल आणि अनइक्वल. बघा, जर तुम्हाला b² - 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी असेल, म्हणजे डेल्टा हा 0 पेक्षा मोठी, म्हणजे तुम्हाला प्लस किंमत आली. b² - 4ac ची किंमत काढली तर तुम्हाला प्लस आली. प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रत्येक गणितामध्ये b² - 4ac ची किंमत प्लस आलेली आहे. बघा, म्हणून जेवढे तुम्ही काही क्वाड्रेटिक इक्वेशन सोडलात त्या सर्वांचे थोडक्यात काय, त्याचे नेचर कसं आहे, रिअल आणि अनइक्वल आहे. म्हणजे तुमचा पहिला रूल्स लक्षात आलं पाहिजे. इफ b² - 4ac ची किंमत काढा, म्हणजे 0 पेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह किंमत आली तर त्याचं नेचर आपण सांगू शकतो. देन द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. हे पहिलं नेचर झालं. सेकंड नेचर बघा, इफ b² - 4ac इक्वल टू 0. जर b² - 4ac ची किंमत जर 0 आली, जर म्हणजे डेल्टाची किंमत 0 आली, म्हणजे b² - 4ac ची किंमत जर 0 आली तर त्याचं नेचर काय, देन द रूट्स आर रिअल अँड इक्वल. बघा, इथं अनइक्वल आहे, इथं इक्वल आहे. बघा बघा, ग्रेटर दॅन 0, रिअल अँड इक्वल. इक्वल टू 0, b² - 4ac ची किंमत जर डायरेक्ट 0 आली तर त्याचं नेचर रिअल अँड इक्वल मिळेल. बघा, हे 2 रूल्स झाले. आणि थर्ड नेचर बघा, इफ b² - 4ac इज लेस दॅन 0. बघा, b² - 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे b² - 4ac ची किंमत जर निगेटिव्ह आली, देन द रूट्स आर नॉट रिअल. तर त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स हे रिअल नंबरच होऊ शकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त रिअल नंबर पर्यंत शोध लागलाय, त्याच्या पुढे लागलेला नाही. म्हणजे ते त्याचे जे रूट्स आहेत त्या रूट्सचं नेचर आपण म्हणजे थोडक्यात काय, नॉट रिअल होतात. म्हणजे ते रिअल नंबर मिळू शकत नाही. तुम्ही पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये b² - 4ac ची किंमत तुम्ही काढलात, कुठंच निगेटिव्ह आलेली नाही. बघा, कुठंच निगेटिव्ह आलेली नाही. म्हणजे प्रत्येक गणितात पॉझिटिव्ह आले. म्हणजे त्याच्यात त्या सर्व क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर तुम्हाला का मिळेल नाही, रिअल आणि इक्वल. ज्या ठिकाणी b² - 4ac ची किंमत आली, समजा 0 आली, त्याचं रिअल आणि इक्वल. आणि जिथं b² - 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे b² - 4ac ची किंमत निगेटिव्ह आली तर त्याचं नेचर आपण नॉट रिअल. द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर नॉट रिअल असं आपण म्हणू शकतो. बघा, आता आपण ते पाठीमागचा पॉईंट नेचर्स ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर आता द रिलेशन बिटवीन, संबंध बघा, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड देअर कोएफिशिएंट.
म्हणजे जे आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काढलो आणि जे कोएफिशिएंट काढलो, कोएफिशिएंट म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट, एक्सचा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट, ए बी सीच्या किमती त्या कोएफिशिएंट झाले. आणि जे रूट्स काढलो आपण, रूट्स एक्स इक्वल टू आणि म्हणजे दोन रूट्स आले, ह्या दोघांचं रिलेशन काय आहे बघायचं. म्हणजे ह्या दोघांमध्ये रिलेशन काय थोडक्यात आपल्याला एक शॉर्ट मध्ये फॉर्म्युल्यामध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. इफ अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. समजा अल्फा आणि बीटा या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत असं समजूया. म्हणजे हे दोन्ही ह्या इक्वेशनचे काय आहेत सांगा, रूट्स आहेत. तर ह्यांच्यात रिलेशन काय बघा, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू मायनस बी बाय ए. मायनस बी कुणाचा कोएफिशिएंट आहे, एक्सचा कोएफिशिएंट आहे आणि ए कुणाचा आहे, एक्स स्क्वेअर. तर काय रिलेशन आहे बघा, सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए म्हणजे थोडक्यात फॉर्म्युलाच आहे. आणि दुसरं आहे प्रॉडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी बाय ए. म्हणजे त्या ज्या दोन रूट्स असतील दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे दोन रूट्स असतील त्या रूट्सची सम इक्वल टू मायनस बी बाय ए हा रेशो सेम. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू सी बाय ए. सी मीन्स कॉन्स्टंट टर्म अँड ए मीन्स कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए, अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी बाय ए. प्रमाणे तुम्हाला आठवीला ए क्यूब मायनस बी क्यूब किंवा ए क्यूब प्लस बी क्यूब फॉर्म्युले होते, त्याचप्रमाणे ह्या रूट्सच्या डिपेंडिंग काही फॉर्म्युले, दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे. हे वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्हाला आले किंवा अशा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस पुढे तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा वापर करता येतो. म्हणजे बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला गणित म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्यातला जो एक सेकंड फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. असे दोन फॉर्म्युले आहेत ह्या प्रॅक्टिसचे रिलेटेड. हे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बघा आता त्यातला थर्ड पॉइंट आहे या प्रॅक्टिस मधला, टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. बघा म्हणजे जर तुम्हाला रूट्स दिलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं. आतापर्यंत तुम्ही तीन मेथडनं काय केलात, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं होतं आणि त्या तिन्ही मेथडचा वापर करून त्याचे रूट्स काढला. आता एकदम त्याच्या उलट आहे, तुम्हाला त्या एखाद्या इक्वेशनचे रूट्स तयार दिलं तर त्या रूट्सच्या आधारे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा तयार करता आलं पाहिजे. म्हणजे तीन मेथडचा वापर करून फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड याचा वापर करून क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं होतं तिथं, त्याचा आधार करून काय केलं होतं आपण, त्याच्या आधारे तीन मेथडचा वापर करून तुम्ही रूट्स काढलेले आहात. आता तुम्हाला रूट्स दिलं तर क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा तयार करता येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बघा लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. समजा अल्फा आणि बीटा हे एक्स हे व्हेरिएबल असलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत असं आपण गृहीत धरू. तर त्याचा एक फॉर्म्युलाच आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 हा फॉर्म्युला आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, पाठ करा काही करा पण या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करता येतं. म्हणजे बघा एक्स स्क्वेअर मायनस चिन्ह सहित ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. ह्या फॉर्म्युल्याचा आधार करून तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करता येतं. तुम्हाला रूट्स दिले तर तुम्हाला पटकन क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करता येणं एकदम सोपं आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय, फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. जे आज तुम्हाला मी ही थेरी शिकवली त्या थेरी हा व्हिडिओ बघा, पुन्हा पुस्तक बघा, पुस्तकाचा रेफर करा आणि समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला फक्त पुस्तकामधला मोजकाच भाग, जेवढा भाग आपल्याला डोक्यात ठेवायचे तेवढाच भाग शॉर्ट करून सांगितलेला आहे. पूर्ण थेरी काही सांगत बसण्याची आवश्यकता नाही आणि सांगितलं तरी तुमच्या डोक्यात बसत नाही ती. त्यामुळं मी यातला काही मोजकाच भाग जेवढा आपल्याला गरज आहे तेवढाच भाग मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ बघा, जेवढं तुम्हाला अंडरस्टँडिंग होते तेवढं अंडरस्टँडिंग करा आणि जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं प्रॅक्टिस सेट सोडवा आणि बाकीचं मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट उद्या सोबत पाठवतो.